पावती मागितल्यानं सरकारी राशन दुकानदाराने दाखवला माज, ग्राहकाला धमकी देत केली अश्लील शिवीगाळ। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कुंभी शिवर येथील एका रेशन दुकानात घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरतोय। शासकीय रेशन दुकानदाराच्या उद्धटपणाचा हा व्हिडिओ एका ग्राहकाने स्वतः रेकॉर्ड करून व्हायरल केलाय। रेशन घेऊन पावतीची मागणी केल्याचा गुन्हा केल्याने संतप्त झालेल्या दुकानदारानं थेट ग्राहकाला धमकी आणि शिवीगाळ करत उघडपणे दमदाटी केल्याचा आरोप केला जातोय। सार्वजनिक ठिकाणी कॅमेऱ्यासमोरच झालेला हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सामान्य नागरिकांच्या हक्कांवर पाय देणारा हा प्रकार केवळ एका दुकानापुरता मर्यादित नसून रेशन व्यवस्थेतील गंभीर बेशिस्तीचे दर्शन घडवतो, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित दुकानदारावर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। कधी कधी काय तरीच करतो। नाही तुम्ही मालायला येता का? मालायला येता का? राशन आम्ही चांगलं मागतो ना, तुम्हाला पावती द्या बोलतोय, तुम्ही कायद्यावर बोलतो। हा, मग तुम्ही पावती का नाही दिली? हा, हे जाऊ द्या काय झालं? रेकॉर्डिंग कर, जा तू चालतंय। काय शिशी तू पण मी पावती मागितली, जे आहे ते देतोय ना। पावतीच मागितली ना तुम्हाला। तुझ्या कार्डावर मला माणसाचं नाव पावतीच किती मागितली येतं? ना। आहेत का मी खालून करून 8 माणसाची आणलेली आहेत, सगळे नावं सोडून। आठ माणसाचं देतोय ना। पहिली पण होती नावं, फक्त पहिली त्याच्यात म्हणजे? माझ्या बायकोचं नाव मी आता ऍड केलंय, आणि ती ऑफलाईन होती, ऑफलाईन राशन कार्डात 8 नव्हतं। माणसाचं आता सांगतोय ना तुला। 8 दोन्ही 16 किलो गहू झाला हा, आणि 24 किलोचा तांदूळ, 8 तरी 24। मग नाही तुमचं मग हे घे चल, तुम्ही मारायला येतं हे चुकीचं आहे, अंगावरती तुझा येणं। चल घे। देतो